Hallertauben. मी बहिणीसोबत बसते. अरे मला पण क्लास करायचा. मी गाडीची कट्टी. मी गाडीची कट्टी. कोण आहे तुझे? श्रेयांश? कोण दिसतं ते? थोडंसं भेटतास? श्रेयांश 2 मिनिट सरळ बघू. 2 मिनिट माझे समोर म्हणतात. मामी? వచ్చింది दिले వచ్చింది जहान काय झालं विषय? रेंज नाही आहे का? अरे रेंज तर बरोबर आहे. बघ, हे आवाज नाही येत. हो, आवाज येत नाही. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. अ, शुभ सकाळ सगळ्यांना. बापू सुखदा मॅडमला को होस्ट करता का? शुभ संध्याकाळ मॅम. शुभ सकाळ मॅम. छान छान. पूर्व संध्याकाळचा वर्ग जॉईन करते नेहमी म्हणून तिच्या तोंडात संध्याकाळ आलं. हा, शुभ सकाळ. शुभ सकाळ सगळ्यांना. नमस्कार. शुभ सकाळ. बस मुली वरती करते. बस तू चला. अरे हे काय झालं? थांबा एक मिनिट. नमस्कार. नमस्कार. आवाज अच्छा. येतोय? आज ना होय डिव्हाइस काय? माझा वेगळा आहे त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करायला वेळ गेला. आले का आपले सगळे मित्रमैत्रिणी आज? कोण कोण राहिले? परीक्षा आता नाश्ता नंतर. हा, आता नाश्ता नाही करायचा. आपण एकच मिनिटं वाट बघूयात आपल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींची आणि मग क्लास सुरू करूया. ठीक आहे? मॅम शमिकाला अजिबातच काही ऐकायला येत नाहीये. मी परत एकदा रिकनेक्ट करून बघते. ठीक आहे मॅडम. आज ना तुमच्या सगळ्यांसाठी एक मस्तपैकी सरप्राईज आहे. तुम्हाला आवडतं ना सगळ्यांना सरप्राईज? तर आज आपल्याकडे आपली एक ताई आली आहे. ती पण तुमच्यासारखीच ह्या छोट्या शाळेतनं आता मोठ्या वर्गात गेली आहे आणि ती आज आपल्या बरोबर आज आपला वर्ग अटेंड करणार आहे. तर आपल्या वर्गाची नेहमीची सुरुवात कशी होते? प्रार्थनेनं होते ना. चला सगळ्यांनी ताट बसा. आपलं वही पुस्तक सगळं बाजूला ठेवायचंय आणि ताट बसायचंय. आता कुणी नाश्ता करणार नाही, कुणी खाणार नाही, काही नाही. हातातल्या सगळी खेळणी, पुस्तकं, वह्या सगळं साईडला ठेवायचं, ताट बसायचंय. रिक्षा तुझ्या हातात काय आहे ते बाजूला ठेव. आता प्रार्थना करताना आपण कसं बसतो? ताट बसतो की नाही? हात जोडतो ना. हा, वरद आहेत का सगळे? श्रियान तुला नाही सांगितलं. आणि आता कुणी आलं क्लास चालू असताना तर थोडा वेळ थांबावं लागेल त्यांना जॉईन करण्यासाठी.
ठीक आहे. चला सगळ्यांनी म्यूट करायचंय. सगळ्यांनी माईक म्यूट करा. प्रार्थना हेच आमची मागणी, हेच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणी, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणी, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चाकरे, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला फणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. चला हात चोळायचे आहेत. हात चोळा. छानपैकी चेहऱ्याला जरा मस्त मसाज द्या बघू. नमस्कार करायचा. हा आता आपण गप्पा मारूयात. 2 आठवडे आपला क्लास झाला नाही ना. 2 आठवडे वर्ग नव्हता. काय काय केलं तुम्ही? म्हणजे 2 आठवडे आपण भेटलो नाही. काय काय केलं? मज्जा केली? हो. अरे वा. बरं मला सांगा तुमच्यापैकी गाणं कोण कोण शिकतं? गाणं? अन्वी, शमिका, अजून कोण गाणं शिकतंय का? विप्रा, श्रिया तू गाणं शिकतेस? गाण्याच्या क्लासला जातेस? श्रिया? बरं. तर तुम्ही ना शमिका, अन्वी आणि विप्रा, बरं श्रिया पण जर गाणं शिकत असेल तर तुमच्या पालकांना सांगा की आपल्या क्लास वर्गाच्या ज्या प्रमुख आहेत स्मिता बर्वे मॅडम त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा. कारण आपण ना महाराष्ट्र मंडळातर्फे म्हणजे साहित्य कला मंचतर्फे स्वरसंगम म्हणून लहान मुलांसाठी पण स्वरसंगम गेल्या वर्षीपासून सुरू झालंय. तर तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी. पुढची जी काही माहिती असतील तर मॅडम तुम्हाला सांगतील. ठीक आहे. कारण तुम्ही गाणं शिकता ना मग तुम्हाला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळेल आपल्या मराठी गाण्यांसाठी इथे. ठीक आहे. तर आज आपल्याकडे तुम्हाला मी म्हणलं ना सरप्राईज आहे. आपल्याबरोबर आज आपली पूर्वाताई आली आहे. ती सुद्धा तुमच्यासारखी आधी या शाळेत शिकली आहे आणि आता मोठ्या वर्गात गेली आहे. तर ती आज तुमच्याशी गप्पा मारायला आणि तुम्हाला एक छानशी कविता शिकवायला आली आहे. तर आपण पूर्वाताईचं स्वागत कसं करायचं? टाळ्या वाजून करूयात ना. चला सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवा. फ्रेश सगळ्यांचं लक्ष आहे का बघूया तिकडे. जोरात जोरात टाळ्या वाजवायच्यात. जोरात 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 जोरात. हळू. पुन्हा मोठ्यांदा. चला
पूर्वा, ताई आम्हाला सांग बरं, तुझी ओळख करून दे आणि आम्हाला काय शिकवणार आहेस, कुठली कविता शिकवणार आहेस ते सांग बघू. हो मॅम, धन्यवाद. सकाळ सगळ्यांना. माझं नाव पूर्वा रायंचवार आहे आणि मी बालरंग 1 ची विद्यार्थिनी आहे. तुम्हाला कविता ऐकायला आवडते का? कोणाकोणाला आवडते इथे? कोणाला कविता ऐकायला आवडते? हो, आमच्या श्रियांना आवडते ना, शमिकाला आवडते, विप्राला पण कविता ऐकायला आवडते. अरे वा, मला आनंद वाटला तुम्हा सगळ्यांना बघून. तर आता आपण या वर्गामध्ये एक कविता घेऊया. त्या कवितेचं नाव आहे झाड. तर त्याच्या पहिले कोणाकोणाच्या घरी झाड लावलं आहे? अरे वा, सगळ्यांच्या घरी झाड लावलं. तर ही कविता आहे ज्ञानदा असोलकरनी लिहिली आहे. चला चालू करूया ही कविता. चिंगीने लावलं एक झाड, चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुलं फुलतील, गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील, फुलतील फुलं छान छान, फुलतील फुलं छान छान, हसत राहील पान न पान, हसत राहील पान न पान. तर कशी वाटली ही कविता तुम्हा सगळ्यांना? मजा आली? हो, खूप छान पूर्वाताई, मस्तच कविता होती. आणि आता धन्यवाद. आम्हाला ना झाडांची खरंच खूप गरज आहे, कारण खूप गरम होतं ना सगळ्यांना उन्हाळा वाढल्यामुळे. अरे, आपल्याला ताईने एवढी छान गोष्ट सॉरी कविता सांगितली, आपण जरा तिचं हे करूयात ना, कौतुक करूया, जरा टाळ्या वाजवा बरं. आणि आता मला सांगा, कुणाकुणाच्या घरी झाड आहे रे? आणि मला झाडाचं नाव पण सांगायचं. श्रियान, तुझ्या घरी कुठलं झाड आहे? माझ्या जवळचं झाड. कुठलं झाड आहे सांग बरं जरा. श्रियान, इकडे माझ्याकडे बघ. एक नाव माहित नाही मला. बरं, ठीक आहे. अजून कुणाकडे झाड आहे? कुणाला माहितीये त्या झाडाचं नाव? अन्वी, तू सांग. माईक माईक ऑन कर. तू म्यूट वर आहेस, माईक ऑन कर. सुखदा ठीक आहे. मॅडम, हा. ही म्हणायला पण शिकवणार आहे. हो त्यामुळे हो एक हो, मी झाडाचं अगदी थोडस माहिती सांगते, म्हणजे त्यांना ते म्हणताना लक्षात येईल. छान छान. आणि मग प्रश्न पण विचारणार आहे ती पूर्वाताई हो तुम्हाला. हो. त्यामुळे लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. तर तुम्ही सगळ्यांनी झाड बघितले की नाही? तुमच्या घरी सगळ्यांच्या झाडं आहेत. तर झाडाला काय काय असतं? सगळ्यांनी माईक ऑन करा आणि गप्पा मारा बघू. ताई आपल्याला तर पुन्हा कविता म्हणायला सुद्धा शिकवणार आहे. झाडाला काय काय? हा, फूल. फूल असतं, बरोबर. अजून काय असतं? फळं. फळं देतं झाड. अजून काय असतं? आठवा बरं पटपट. पान. पानं असतात. हा. अजून काय असतं झाडांना? फळ. फळ असतं. ओके. अजून आठवा आठवा झाड बघा बरं, आजूबाजूला कुठे फूल दिसतंय का? फूल फूल झाडांची पानं कशाला लागतात? फूल दांडी झाडांची पानं कशाला लागतात? दांडी. फांदी. झाडांना फांद्या असतात आणि फांद्यांवर पानं, फुलं, फळं येतात. अजून आठवा बरं. फळ झाड कुठे असतं? झाड कुठे असतं? फूल. जमिनीत असतं की नाही? जमिनीत त्याची मुळं खोल रुजलेली असतात, म्हणून ते झाड जमिनीत असं घट्ट चांगलं स्ट्रॉंग उभं असतं. आणि झाडांवर मग काय येतात? पक्षी येतात, फुलपाखरं येतात. आपण मुलं पण जातो ना झाडांवरची फळं तोडायला. तर आपल्या ताईने सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ असा असतो की एका लहान मुलीने, तुमच्यासारखी एक छोटीशी गोड मुलगी होती आणि किंवा एक आपल्या श्रियांसारखा एक छानसा मुलगा होता, आणि त्यांनी एक झाड लावलं. तिनं झाडाला पाणी घातलं, झाडांशी गप्पा मारल्या, आणि त्या झाडाला पानं, फुलं, फळं यायला लागली, त्याच्यावर पक्षी यायला लागले, फुलपाखरू यायला लागलं. रंगीबेरंगी फुलपाखरू तुम्ही बघितलंय की नाही? तर आता ही ताई आपल्याला हीच कविता पुन्हा एकदा म्हणायला शिकवणार आहे. ठीक आहे. आणि ती प्रश्न पण विचारणार आहे, सगळ्यांनी छान उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे.
पूर्वाताई, आम्हाला म्हणायला शिकव ना ही कविता परत एकदा. हो मॅम. आता माझ्या मागे तुम्ही रिपीट करा. चिंगीने लावलं एक झाड. लावलं एक झाड. तर चिंगीने एक झाड लावलं. झाडाला म्हणाली लवकर वाढ. तर तिने झाडाला म्हटलं की तू लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी. तर ती झाडाला म्हणत आहे की मी तुला रोज पाणी घालणार. तुझ्यासाठी गाईन गाणी. तर ती झाडासाठी रोज गाणं गाणार. गाणी ऐकून फुलं फुलतील. तर झाड गाणी ऐकून त्यांच्यावरचे फुलं फुलतील. फुलपाखरांचे थवे झुलतील. तर फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुलं छान छान. तर फुलं छान छान फुलतील. हसत राहील पान न पान. तर पान पण हसत राहील. तर तुम्हा सगळ्यांना या कवितेचा अर्थ समजला? ठीक आहे. तर आता तुम्ही रेडी आहे प्रश्नाचे उत्तर द्यायला? ठीक आहे. चला आता पहिला प्रश्न घेऊया. आपल्या कवितेचं नाव काय आहे? आपल्या कवितेचं नाव काय आहे? श्रिया, माईक ऑन कर बाळा. तुझं उत्तर बरोबर आहे. माईक ऑन करून सांग. झाड. चला हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यांनी करेक्ट आन्सर सांगितलं. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न. झाड कोणी लावले? चिंगीने. अरे वा, हिच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. सगळेजण उत्तर सांगत आहे. चिंगीने कोणासाठी गाणं गाणार आहे? झाडासाठी. अरे वा, तुम्ही आता पण चांगलं उत्तर दिलं. नंतरचा प्रश्न. गाणं ऐकून कोण फुलतील? फुलं. चला यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्याचा आवाज नाही येतोय. टाळ्या वाजवा. नंतरचा प्रश्न. कोण हसत राहील? पानं. अरे वा, आता पण जोरदार टाळ्या वाजवा. आता छान छान काय फुलणार आहे? फुलं. अरे वा, आता पण तुम्ही करेक्ट आन्सर सांगितलं. जोरदार टाळ्या वाजवा. तर आता मला तुम्हाला शिकवून मला खूप खूप छान वाटलं. बाळांनो, आता तुम्हाला कसं वाटलं? आपण जी कविता शिकली आता, मजा आली ना? पूर्वाताई, खूप छान मस्त कविता शिकवलीस. आणि आमची सगळी ह्या वर्गातली मुलं खूप हुशार आहेत माहितीये का? आणि सगळी जण आता एक एक झाड लावतील की नाही या सुट्टीत? सगळ्यांनी एक एक झाड लावायचं या सुट्टीत. आणि आज आपल्याकडे एक नव्या टीचर पण आल्या. तुमच्या शाळेत कशा प्रिन्सिपल असतात की नाही, हेडमास्टर असतात, तशा आपल्याकडे स्मिता मॅडम आल्यात बघा. चला जर सगळ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून गुड मॉर्निंग, शुभ सकाळ म्हणूयात. झालं म्हणून सकाळी आम्ही भेटलो ना सकाळी पहिल्यांदा. हो. छान छान. खूप छान. सगळ्यांना इतकं छान उत्तर आलं. अरे वा. आणि मी सगळ्यांसाठी मी टाळ्या वाजवते आता. माझ्याकडून सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आणि पूर्वा, तू खूप छान शिकवलंस. मुलांनो, तुम्हाला आवडेल का अशा अजून ताई आलेल्या शिकवायला तुम्हाला मध्ये मध्ये? आवडली धन्यवाद. तुम्हाला कविता? आणि तुम्ही सगळ्यांनी इतकी छान लक्ष देऊन ऐकली. खूप छान. खूप खूप कौतुक तुम्हा सर्वांचं. खूप खूप छान. असंच छान आपण प्रगती करत राहू. आपली मराठी शाळा अशी छान छान पुढे जाणार. ठीक आहे? तर भेटूया पुढच्या रविवारी. चला, आम्ही आता निरोप घेतो तुमचा.
सुखदा मॅडम तुम्ही सुरू ठेवा. नमस्कार. नमस्कार. हा पूर्वा तू पण जाऊ शकतेस. हा ठीक आहे. नमस्कार. मजा आली का सगळ्यांना आज? अच्छा. तर आता आपण ना आपला धन्यवाद नेहमीचा मॅम. अभ्यास. धन्यवाद पूर्वा. पुन्हा पुन्हा परत भेटूया. तुम्हाला कविता नक्की कशी नक्की. वाटली? हो नक्की. कविता खूप छान होती आणि आपण पुढच्या रविवारी किंवा पुन्हा कधी तुला वेळ असेल तेव्हा आम्हाला नवीन एक कविता शिकवायला लवकर ये. हा हो मॅम. आणि सगळे मुलं खूप हुशार आहेत. त्यांनी चांगले उत्तर दिले, करेक्ट उत्तर दिले, परफेक्ट आन्सर्स होते. आमची सगळी मुलं खूप हुशार आणि गोड आहेत. हो. चला तर आपण धन्यवाद. पुन्हा भेटूया. हो पूर्वा धन्यवाद. चला तर मी होमवर्क सगळ्यांना दिलेला. कुणी कुणी होमवर्क करायला सुरुवात केली सांगा बरं, हात वर करा. श्रिया, अन्वी, अजून कोणी कोणी केला होमवर्क? विप्रानी केलाय, श्रियांनी केलाय. प्रीक्षा तू केलास का होमवर्क? वरदनी केला, सानिध्या, जहान तू नाही बघितला, शमिका होमवर्क झाला तुमचा? ठीक आहे. असं नाहीये की एकाच दिवसात करा, थोडासा जास्त होमवर्क होता त्यावेळी कारण आपण 2 आठवडे भेटणार नव्हतो म्हणून दिलेला. आणि मागच्या क्लासमध्ये मला वाटतं मागच्या वर्गामध्ये स्मिता मॅडम आलेल्या ना, दुसऱ्या स्मिता मॅडम, तर त्यांनी तुम्हाला पुढचे 11 ते 15चे अंक शिकवले आणि काय शिकवलं? ए आणि आई हे 2 स्वर शिकवले ना. मी अभ्यास केलाय ना स्वरांचा. मी बघू परीक्षा घेऊयात आता तुमची थोडीशी, एक छोटीशी परीक्षा घेऊयात. मी ना बोर्डवर एक स्वर लिहिणार आहे, अक्षर लिहिणार आहे आणि तुम्हाला ते ओळखायचं आहे कुठलं आहे ते. ठीक आहे. आणि सगळ्यांनी माईक ऑन ठेवा. मला सगळ्यांचं कडनं उत्तर हवंय. हा माझा माईक ऑन आहे. हा. अरे एक मिनिट दे, माझा कॅमेरा ब्लर येतोय. एक सेकंड. हा आता बघा बरं, दिसतोय? हा. कुठलं अक्षर आहे हे? सगळ्यांना आठवतोय का हा अक्षर? सगळ्यांनी नीट आणि ताठ बसायचंय. कुणीही खेळायचं नाहीये, झुलायचं नाहीये, व्यवस्थित बसायचंय. आता दुसरं अक्षर. अ नंतर काय येतं? मला जरा सगळ्यांनी पाटीवर काढून दाखवा बरं, तुमच्या नोटबुकवर काढून दाखवा. आ लवकर लवकर पाटीवर लिहून दाखवा. आ बघू. बरोबर. श्रिया दाखव. हा अगदी बरोबर, अगदी बरोबर. विप्रा पुढे घे. करेक्ट. परत बघू. परत अला काना आ. कुणाचं झालं बघू? अरे वा छान. शमिका मस्तच. जहान जहान तुझा कॅमेरा ब्लर आहे त्यामुळे मला तुझी नोटबुक दिसत नाहीये. सानिध्या मस्त. श्रियान बघू काय लिहिलंस तू? श्रियान माझ्याकडे बुक नाहीये. बरं ठीक आहे, तू नंतर प्रॅक्टिस कर. आता पुढचं अक्षर आ नंतर काय येतं? छोटी ई. काढा बरं पटकन. वाई नाहीये. बरं ठीक आहे, नंतर तू प्रॅक्टिस कर. ठीक आहे. बघू सानिध्या ई. बरोबर बरोबर. अजून कोण कोण आहे? पटपट पटपट दाखवा बरं. हा छान मस्त. वरद तू पाटीवर लाईन उभ्या मारल्यास आणि लिहितोयस त्याच्यामध्ये. पाटी उभी धर, उभी धर, म्हणजे तुला त्या 2 ओळींच्या मध्ये अक्षर लिहिता येईल. श्रिया बघू. प्रीक्षा थोडीशी पाटी पुढे घे. हा प्रीक्षा बरोबर आहे. श्रिया दिसतच नाहीये पाटी, तुझी बॅकग्राऊंड ब्लर आहे ना. हा ते आ झालं. आता आपल्याला ई काढायचंय की नाही? ई छोटीशी ई. बरोबर. अजून कोण? अन्वी बघू.
आता छोट्या ई नंतर काय येतं सांगा बरं. छोट्या ई नंतर मोठी ई. चला काढा बघू पटपट. हा, छान. ज्यांच्याकडे वही नाहीये किंवा आता पाटी नाहीये, अगदी बरोबर श्रियानी सगळ्यांच्या आधी काढलीये मोठी ई. मस्त. बघू बाकी कुणी कुणी काढलीये. वरद, अरे वा, मस्तच. ही कुणाची नोटबुक आहे. सानिध्या, बरोबर. मोठ्या ई वरचा रफार थोडासा डार्क कर, जरासं दाबून लिह. श्रियान, तुझ्याकडे वही नाहीये आज, आपला वर्ग होता माहिती नाहीये. श्रियान, तुझ्याकडे काही नाही आता नोटबुक किंवा पाटी वगैरे काही नाहीये. अच्छा, पण हे सगळं नंतर प्रॅक्टिस करायची. हं. बरं, ई नंतर काय येतं रे. ई नंतर कुठलं अक्षर येतं. छोटा ऊ येतो. काढा बरं पटपट. बघू बघू. हा, बरोबर. लहान जरा वर पकड. थोडं थोडं खाली घे, दिसत नाहीये मला, काहीच दिसत नाहीये, ब्लॅक झालं तुझी स्क्रीन. इकडे कोण आहे. विप्रा, थोडस मोठं अक्षर काढ बाळा. पुढच्या ओळीत पुन्हा एकदा जरासं मोठं अक्षर काढून बघ. अजून कोण आहे. परीक्षा, बघू. वरद, अगदी बरोबर. शमिका, श्रेया, तू बोटाने प्रॅक्टिस कर. तुझ्या टेबलवर बसलास ना तू, टेबलच्या समोर. हा, बोटाने टेबलवर लिहायला प्रॅक्टिस कर बघू. बरोबर. सानिध्य, मस्तच. अजून कोण आहे इकडे. श्रेया, काय झालं बघू बरं पाटी तुझी. थोडीशी वर पकड, वर पकड. काहीच दिसत नाहीये, थोडस बघ बरं. हा, बरोबर बरोबर. आता ह्या छोट्या ऊ नंतर काय येतं सांगा बरं. हा, चला पटपट काढा. शमिका, मस्त. अजून कोणी काढलंय. परीक्षा, थोडस खाली घे नोटबुक. अजून थोडी नोटबुक खाली घे. हा, बरोबर. विप्रा बरोबर आहे. वरद बरोबर आहे. परीक्षा, तुझी नोटबुक मला दिसत नाहीये. श्रिया, खूप छान. श्रियाचं अक्षर आता छान यायला लागलंय. हा, जहान, काढलंस का. हा, छान छान. परीक्षा, मोठा ऊ काढायचा आपल्याला. तू छोटा ऊ काढलास ना, त्याच्यानंतर मोठा ऊ पण काढायचा. हा हा, बरोबर बरोबर, छान. झालं सगळ्यांचं. आता ऊ नंतर आपण मागच्या आठवड्यात शिकलेलं दुसरं अक्षर कुठलं होतं. दुसरा स्वर. ऊ नंतर काय येतो. कुणाच्या ए, बरोबर. काढा बघू. मागच्या आठवड्यात तुम्हाला ते खूप पुढे गेलं, अजून वेळ आहे त्याला. मोठ्या ऊ नंतर काय येतं. ए. कुणी काढला ए, बघू बरं. जहान, तुझा कॅमेरा ना ऍडजस्ट कर, कारण तू जेव्हा नोटबुक वर पकडतोस तेव्हा सगळा अंधार होतोय तिथे. बघू बरं. हा, करेक्ट करेक्ट, छान आहे. इकडे कुणाची. श्रिया, तुझा पण कॅमेरा ब्लर आहे, त्यामुळे तुझी पाटी नीट दिसत नाही. हा, अगदी बरोबर, छान. ए बरोबर आहे. परीक्षा, ए. परीक्षाने पुढचं पण अक्षर काढून ठेवलं. छान छान. अन्वी, थोडस मोठं काढ. पुढच्या ओळीमध्ये जा आणि मोठं अक्षर काढ बघू. वरद, बघू बरं. वरद, ओ नाही बाळा, आपल्याला ए काढायचा आहे तुम्हाला. हा, सानिध्या बरोबर. ए कसा शिकवलेला तुम्हाला बाईंनी मागच्या ह्याच्यात. एक स्टँडिंग लाईन, एक तिरकी रेषा आणि त्याच्या शेजारी एक. हे दिसतंय का. हो, हा, बरोबर. जहान, छान आलंय. मला 1 मिनिट देता का. मी पटकन ना दुसरी नोटबुक घेऊन येते, कारण ना इथे माझ्या कॅमेऱ्याच्या ह्याच्यामुळे या पाटीवरचे अक्षर दिसत नाहीयेत. मला 1 मिनिट द्या. हा, मी आले. वय जाते संपून जाता लेट आलो मराठीत जास्त. होत नाही तरी.
झाले का सगळ्यांचा एक काढून? आणि माझा ए ते आईनक झाला लिहून. ऐनक नाही बाळा. ए एडका आणि आईचा ऐरण मराठीमध्ये. ऐनक म्हणजे चष्मा आणि तो आपण हिंदीमध्ये म्हणतो. हा, ए एक बरोबर. आता आपला ए झाला ना, तुम्ही ए काढलात. आता दुसरा त्याच्यानंतरचा शब्द अक्षर काय होतं? आई. आई काढा बघू. कसं? एक उभी रेषा, त्याला एक तिरकी रेषा, त्याच्या शेजारी छोटी रेषा, मग त्याला एक वरती मात्रा. आई. याला आपण काय म्हणतो? वरती ज्याला आपण जी रेष दिली त्याला म्हणतो मात्रा. बघू बरं. हा, शमिका छान. जहान बघू. हा, छान. अजून कुणी कुणी काढून झालंय? सानिध्या बरोबर. विप्रा खूप छान. विप्रा ओ, अच्छा तू ओ पण सुरू केलास, ठीक आहे. अजून कुणाचं आहे? अन्वी बघू. मॅम मला दाखवते. हा, चालेल, दाखव. वरद बघू. चला, तुम्ही सगळ्यांनी ना खूप छान अभ्यास केलाय, त्यामुळे जुने आपण आधी शिकलेलो सगळी अक्षरं तुमच्या लक्षात आहेत. तर आता आपल्याला नवीन अक्षर शिकायचंय. तर ए झाला, आई झाला. त्याच्यानंतर येणारा स्वर कुठला? ओ. ओ कुठला आहे तो? ओ. आता ओ कसा काढायचा माहितीये का तुम्हाला? तर तो येतोच काढायला, कारण आपण काय काढायला शिकलेलो आधी? अ काढायला शिकलेलो. ठीक आहे. अ काढला, त्याला काना दिला, तो झाला आ, आणि त्याच्यावर एक मात्रा झाला ओ. आलं का लक्षात? अ ला काना आणि एक मात्रा ओ. आपण जे हे देतो की नाही, शेजारी एक रेष मारतो, वर एक रेष मारतो, याला मराठीमध्ये आपण म्हणतो मात्रा. काना, मात्रा, वेलांटी, उकार, ओ. बरोबर. दाखवा बरं. मी परत एकदा लिहून दाखवते, जर कुणाच्या लक्षात आलं नसेल तर बघा. चांगला नाही आला. अ ला काना आ आणि एक मात्रा ओ. बघा बरं, दिसतंय का सगळ्यांना? हा, श्रिया बरोबर. त्याला एक काना, सानिध्य खूप छान. मात्रा, अशी मात्रा, अशी मात्रा तुमच्या वहीच्या दाखव आता. बरोबर. हा, कोण कोण दाखवते? दाखवा बरं. जहान बघू. मॅम माझं बघ. कुणाचं बघू? प्रीक्षा खूप छान. शमिका छान. हा, वरद छान. वरद थोडस मध्ये लिही. पहिली अक्षर पुसून दुसरं लिहिलंस तरी चालेल, कारण तुझी अक्षर आता त्या पाटीच्या लाईन मध्ये जायला लागली आहेत. इकडे कुणी काढलंय? जहान. जहान, जर असं अक्षर हे बघा, ह्या दोन ज्या आपण रेषा मारल्यात ना, त्याच्यामध्ये थोडंसं अंतर असलं पाहिजे. एकमेकाला चिकटवलं तर ती हे दिसणार नाही, ते अक्षर व्यवस्थित दिसणार नाही. बघा बरं. ओ. आता ओ वरून आपल्याला काय काय शब्द दिसतात बघूयात. हा, ओ वरून काय होतं? ओळख. तुमची आणि माझी काय आहे? ओळख आहे. ओ वरून अजून काय शब्द येऊ शकतो? मॅम माझं बघ. कुणाचं बघू? मला पाटी दिसत नाहीये. ओठ बरोबर. अजून ओ वरून ओणवा. ओणवा म्हणजे कसं माहितीये का? खाली वाकून अंगठे धरता ना, त्याला ओणवा होणं म्हणतात. ओणवा. अजून काय काय शब्द दिसतात का बघा बरं. ओढणी. ओढणी. अगदी बरोबर. ओ वरून ओढणी. ओठ. हा, मराठी ओवा. ओवा. मसाल्याच्या डब्यामध्ये ओवा असतो की नाही? आवाज नव्हता तो. आज सगळ्यांनी विचारा आईला ओवा कसा असतो. आपल्याला आपले मसाले पण माहिती पाहिजेत. ओम. ओम म्हणतो. ओढणी पण. ओढणी. ओम. ठीक आहे. आता मी तुम्हाला शब्द पाठवेन, ओ वरून सुरू होणारे शब्द. ओम. ओळ. ओळ. अगदी बरोबर. नवीन ओळ म्हणतो तसं. प्रीक्षा, पेन्सिल डोळ्याला लागेल. पेन्सिल खाली ठेव आणि मग बोल. हा, ओम.
शमिका परत सांग. ओम. ओम. बरोबर ओम. बरोबर. हम्म. तर मी तुम्हाला ओ वरून सुरू होणारे शब्द पाठवते. तर आता आपल्याला पुढचं अक्षर शिकायचंय, कारण आपल्याकडे काय आहे आता, वेळ कमी आहे. आज आपला बराच वेळ कविता शिकण्यात गेला की नाही. तर आता नवीन शब्द, आपल्याला नवीन अक्षर पुढचं शिकायचंय. ओ नंतर काय येतो माहितीये का? औ. औ. मोठ्यांना म्हणा बघू सगळ्यांनी, औ. 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 आता हा लिहायचा कसा बघा. आपण आता काय काढलं? अ काढला. ठीक आहे. अ ला काना आणि वरती त्याला 2 मात्रे द्यायचे. औ. बघा बरं दिसतंय. त्यांचं बोलायचं आधी जातं. परत एकदा सांगू. अ काढायचा, अ ला काना आणि 2 मात्रे. औ. बघा बरं. हा, सानिध्य खूप छान. विप्रा मस्त. जहान छान. जहान, अक्षर एवढं मोठं काढलंयस तू. थोडस लाईन मध्ये काढ बघू. 2 ओळींच्या मध्ये अक्षर काढ बघू. श्रिया मस्त. हे बघ, अन्विनी काढलंय. शमिका कशी काढते 2 ओळींच्या मध्ये. प्रीक्षा छान. प्रीक्षा, मात्रा मोठ्या असल्या पाहिजेत. मात्रा चिकटवायच्या नाहीत एकमेकांना. बघ बरं, या 2 मात्रांमध्ये आणि अक्षरांमध्ये कसं अंतर आहे. अ ला काना, काना आणि 2 मात्रे. आपण ह्याच्यात अंतर ठेवायचंय. तुम्ही एकमेकाला चिकटवलं की ते अक्षर चांगलं नाही दिसणार. अन्वी, तुझी वही वर धर. दिसतंय का बघा अन्वीची वही सगळ्यांना. शमिका तू दाखव. हा, शमिका औ थोडस. ठीक आहे, छान काढलाय शमिकाने पण. अजून कोणी काढलंय का? श्रेया, बघू तुझी वही दाखव. पाटी दाखव तुझी. हा, छान. मस्त. माझा कट नाही होत आता आहे. ओ आणि औ. ऐका आधी. ओ आणि औ 5-5 वेळा काढायचं. नवीन ओळीमध्ये काढायचं. तिथंच काढायचं नाहीये. ज्यांच्याकडे वही आहे किंवा पाटी आहे, 5-5 वेळा पटपट काढा बरं. पहिला ओ आणि औ लिहायचंय तुला. ओ ओ ओ ओ औ औ औ औ औ. मीना, लवकर लवकर. पुढे घे, इथे घे, पुढे घे. ज्यांच्याकडे नोटबुक नाहीये, श्रियान किंवा नेहा. नेहा नावाने लॉग इन केलंय. बाळ तुझं नाव सांग ना. मी नाव विसरले, सॉरी. यांश आहे, पण माझ्या मम्माचं नाव नेहा आहे, पण माझ्या मम्माला चेंज करता येत नाही नाव. नाही, हरकत नाही, हरकत नाही. तर तुमच्या दोघांकडे आता नोटबुक किंवा पाटी काही नाहीये. आणि मला ही सगळी अक्षरं लिहून आजच्याच हवी आहेत, हा. कारण आपला वर्ग माहिती. माझ्याकडे आहे आता. हा, मग लिहायला सुरुवात कर बघू. ओ आणि औ. मी तर दोन्ही अक्षरं लिहिते परत एकदा तुमच्या दोघांच्या रेफरन्ससाठी. अ ला काना 1 मात्रा ओ आणि अ ला काना औ पण दाखव. 2 मात्रे औ. खाली कर, पटपट खालच्या लिहा. श्रेया, काय झालं? मात्रेला आज डान्स का करायचा आहे? काढा. चल. होय ना. तर आता गंमत काय माहितीये का? ही जी आपण आता स्वर शिकतोय, त्या स्वरांना मात्रा पण म्हणून वापरलं जातं. आ म्हणजे काना. ई म्हणजे पहिली वेलांटी. ई मोठी म्हणजे मोठी ई ज्याला म्हणतो त्याला आपण काय म्हणतो? दुसरी दीर्घ वेलांटी. रस्व आणि दीर्घ. रस्व म्हणजे छोटी आणि दीर्घ म्हणजे मोठी वेलांटी. हे तुम्हाला सगळं पुढच्या वर्गात शिकवणार आहेत. मी फक्त तुम्हाला एक अंदाज सांगून ठेवते की हे असं असतं, कारण तुमच्या मग लक्षात नाही येणार की बाबा एवढेच शब्द आहेत का ह्याच्यावरून. तर असं नाहीये. हे सगळेजण आपण मात्रा म्हणून वापरतो. ए म्हणजे 1 मात्रा. ऐ म्हणजे 2 मात्रे. ओ म्हणजे काना आणि 1 मात्रा. आणि औ म्हणजे काना आणि 2 मात्रे. थोडं पुढे घ्या, तिथंच कशाला. झाले का सगळ्यांचं लिहून? लिहिलं.
हा तर आता औ वरून काय काय शब्द तयार होतात बघूयात. औ वरून औषध, अगदी बरोबर. मी सांगते की जेव्हा हेच कर आलं तरी चालतं. अक्षर नीट काढायचं असतं. औषध. चौक. चौक मध्ये बघा च ला काना आणि 2 मात्रे असतात की नाही. च हा एक अक्षरच आहे आपल्या मराठी भाषेतलं. त्याला काना आणि 2 मात्रे. चौक. तसं छान छान. औद्योगिक हा पण मराठी शब्द आहे. औपचारिक. आता हे थोडे मोठे शब्द आहेत, त्याचे अर्थ तुम्हाला तुमचे आई बाबा नंतर सांगतील किंवा तुम्ही जसे पुढच्या वर्गात जाल. औक्षण, अगदी बरोबर. औक्षण म्हणजे ओवाळणे. तुमच्या वाढदिवसाला किंवा सणाच्या दिवशी आई तुम्हाला ओवाळत असेल की नाही, त्याला औक्षण म्हणतात. औषध. अवजार. अवजार म्हणजे हत्यारं जी शेतीसाठी वापरली जातात त्यांना अवजार पण म्हणतात. हा हिंदीमध्ये पण वापरला जातो आणि मराठीमध्ये पण हा शब्द वापरला जातो. झालं सगळ्यांचं लिहून? बघू जहान. ठीक आहे, छान छान. आणि तुम्ही जेवढी लिखाणाची प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं अक्षर चांगलं येणार आहे. आपल्याकडे बघा शमिकाचं अक्षर चांगलं आहे, सानिध्याचं अक्षर चांगलं आहे, अन्वीचं अक्षर चांगलं आहे. आता मी ज्यांचं बघतीये त्याच्यामध्ये रिधित नाही, आज रिधितचं पण अक्षर खूप छान आहे. तर तुम्ही जेवढं लिखाणाची प्रॅक्टिस कराल, जेवढं रोजच्या रोज लिहाल तेवढं अक्षर खूप छान येणार आहे तुमचं. आणि कुठलीही भाषा शिकायची असेल तर अक्षर चांगलं यायला पाहिजे. तर आता पुढचं अक्षर आपण शिकूयात. पुढचं काय येतं? अवर अनुस्वार. आपण काढायचा आणि वर अनुस्वार. आता याचा उच्चार की नाही पण होतो आणि अन पण होतो. न चा होतो किंवा म चा पण उच्चार याच्यामध्ये येतो. बघा बरं आलं का काढायला? अवर अनुस्वार. पुढचं नीट व्यवस्थित काढ. 5 वेळा काढ. अजून काय? थोडं अंतर सोड, अंतर सोड. वरती आडवी रेष नीट काढायचं. वर अनुस्वार. अक्षराच्या वरती जो आपण बिंदू देतो किंवा टिंब देतो त्याला आपण अनुस्वार म्हणतो. हे शब्द लक्षात ठेवायचे ना, तुम्हाला पुढच्या वर्षी उपयोगी पडणार आहेत हे. दाखवा बरं. अवर अनुस्वार किंवा अंग असा पण त्याचा उच्चार होतो. हा शब्दात जसा वापरला जाईल तसा त्याचा उच्चार बदलतो. अनुस्वार म्हणजे मोठा गोळा द्यायचा नाहीये, एक टिंब फक्त. बघा बरं. असं नाही काढायचं ते. हे बघ असं काढायचं. आता म्हणजे हा जो अक्षर अल्फाबेट आहे किंवा स्वर आहे त्याच्यावरून कुठले कुठले अक्षर तयार होतात बघा बरं. फिरवायचं अंग. नाही, असं छोटस काढायचं. नीट काढ. अंग म्हणजे आपलं शरीर, अंग. उंट. उवर अनुस्वार उंट. छोट असं काढावं. कंस. वर अनुस्वार येतो की नाही, कंस. कंस म्हणजे नंतर सोडायचं. अक्षरांच्या बाजूला एक तुम्ही बघितलं असेल इंग्लिश मध्ये सुद्धा. उंदीर, अगदी बरोबर. अंश. अवर अनुस्वार अंश. अंश म्हणजे छोटासा एक कण. अंत. अंत म्हणजे शेवट. अर्थ सांगायचा. अर्थ नाही, शब्द सांगायचे. वर्ण. मग मला सांग. कंठ. कंठ म्हणजे गळा. वर अनुस्वार कंठ. अंक. अगदी बरोबर. आपण अंक शिकलो. अंक. छान छान छान. अगदी छान. कोणी कोणी काढलंय? सानिध्या, मस्त. सगळ्यांनी सानिध्याची वही बघा बरं, किती छान एका ओळीत अक्षरं काढली आहेत. हो दिसतंय बाळा तुझं. फक्त काय आहे ना, तुझा कॅमेरा थोडासा ब्लर असल्यामुळं मला नीट अक्षर तुझी पाटी दिसत नाहीये, नोटबुक दिसत नाहीये. छान. आता
अनुस्वार आपण शिकलो तर अनुस्वार हा सुद्धा एक मात्रा म्हणूनच वापरला जातो. जेव्हा तुम्ही पुढची बाराखडी शिकाल किंवा मुळाक्षर शिकाल तेव्हा तुम्हाला या सगळ्या मात्रांचा वापर करायचा आहे. आता आजच्या दिवसातला आपला शेवटचा अक्षर आपण शिकणार आहोत. ते आहे अह. अहा. अच्या आता व्यवस्थित कर. पुढे विसर्ग. हे जे दोन टिंब असतात ना याला आपण मराठीमध्ये विसर्ग म्हणतो. काय म्हणतो? विसर्ग. अच्या पुढे विसर्ग. आहा. स्वतः. करेक्ट. दुःख. दुःख म्हटलं की त्याच्यामध्ये पण स्वाहा. करेक्ट. मस्त. सानिध्या छान. छोटे छोटे दे. आणि विसर्ग अगदी छोटे आणि तुम्हाला दिसावेत म्हणून मी थोडं अंतर ठेवलंय पण हे अगदी जवळ असतात. परत एकदा दाखवते मी. बी. अच्या पुढे विसर्ग. आहा. छोटे द्यायचे असतात ते एवढे मोठे नाही. अगदी डॉट. कोण दाखवते? अन्वी तू दाखवतेस का वही तुझी? पूर्ण लिहायची, पूर्ण लिहिणं प्रॅक्टिस होईल. श्रिया बघू थोडस वही पुढे नोटबुक तुझं पाटी पुढे घे. तू मागे नाही पुढे माझ्याकडे घे. कॅमेऱ्याच्या बाजूला जवळ घे. हा बरोबर बरोबर छान. अन्वी थोडीशी नोटबुक पुढे घे. श्रियान काढ. दोन अक्षरांच्या अन्वी आईला तुझा कॅमेरा नीट करायला सांग. तुझा कॅमेरा हँग होतोय आणि ब्लर होतोय. श्रियान 2 अक्षरांच्या मध्ये अंतर हवं की नाही? सगळं एकात एक टाकलं तर कसं होईल? पोळी भाजी भात आमटी सगळं एकाच ताटात एकाच वेळी वाढलं तर खाता येईल का आपल्याला? थोडस अंतर हवं की नाही 2 अक्षरांमध्ये? हार्डवर्क पडले वरचं काम पडले हे बघा ही तुमची पाटी असेल किंवा नोटबुक असेल आणि त्याच्यामध्ये ही अशी अक्षरं असतील तर आपल्याला 2 अक्षरांमधलं अंतर देताना हे बघ अच्या पुढे विसर्ग आहा. मग पुन्हा मी अंतर देऊन दुसरं अक्षर काढेल. अच्या पुढे विसर्ग आहा. अच्या पुढे विसर्ग आहा. काय हवं ठीक आहे. अक्षर छान काढायचं आणि मी ट्रेसेबल वर्कशीट्स पण दिल्यात म्हणजे ज्याच्यावरून तुम्ही गिरवून लिहू शकता. म्हणजे एखाद्या अक्षराचं वळण जर लक्षात येत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. अगदी छान. परत एका ओळीत काढ बाळा. असं वाकडं तिकडं कुठेतरी काढू नको. लिहिलेस ते बरोबर आहे पण एका ओळीत काढ. पट्टी असेल किंवा तुझ्याकडे मागे तुझ्याकडे त्या लाईन मारलेली बाजू आहे ना तिथे एका ओळीत लिही. अन्वी बरोबर. अगदी छान. झालं ते. थँक्यू मॅम. झालं का सगळ्यांचं काढून? माझं बघा. बघू बरं कोण दाखवतंय? विप्रा थोडीशी हे पुढे घे. हा मस्त छान. विप्राचं पण अक्षर खूप छान आहे. जहान दाखव नोटबुक पुढे घे. थोडस अजून पुढे घे. पुढे म्हणजे माझ्या बाजूला घे. माझं बघ. कुणाचं बघू? जहान छान. श्रियान बघू. छान छान मस्त. हा प्रीक्षा छान. शमिका बघू. मस्त मस्त खूप छान. तर आज आपण 4 स्वर शिकलो. कुठले कुठले? ओ, आऊ, आम, आहा. ठीक आहे लक्षात राहतील. आता मला अ पासून आहा पर्यंत कोण सांगेल सगळे स्वर? मी. कोण? ठीक आहे. सानिध्या सांग बरं. सानिध्यानंतर मला अन्वी पण सांगणार आहे. ठीक आहे. आ ई उ ए ऐ ओ औ अम हा. करेक्ट छान. टाळ्या वाजवा बघू सानिध्यासाठी सगळ्यांनी. मस्त.
आता अन्वी सांग बघू तू. आई ई कसं काय ई कसं आहे बरं. अन्वी अन्वी कुठे गेली? बहुतेक मला असं वाटतं तिचा काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तिचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. दुसरं कोण सांगणार आहे? हा, बरोबर. जहान सांग बघू, माईक ऑन कर. आवाज येत नाहीये, मोठ्यांदा सांग किंवा माईक बघ, चेक कर. जहान तुझा आवाज येत नाहीये. आईला हे चेक करायला सांग, ऑडिओ सिस्टीम चेक करायला सांग, प्रॉब्लेम आहे का काही बघ. तोपर्यंत कोण सांगेल जहानचं होईपर्यंत? श्रिया, श्रिया माईक ऑन कर बाळा. चला पटपट श्रिया. श्रिया नाही, एक नीट. लाजूकचं झाड आहे, अजिबात हा, बोलत नीट नाही बघ. आमच्याशी. नीट. हा सांग हा. बघू. हा झालं. आच्या पुढे. हा हा श्रिया माझ्याशी बोलायचं. हा. आणखी एक मिनिट हा, अन्वी. ऊ आम ए आणि फायनली आई. आ. बरं. विप्रा, विप्रा माईक ऑन कर. झालं म्हणा. हा, आता पटकन मोठ्यांदा सांग. सगळ्यांनी विप्राचं ऐकायचंय, सगळ्यांनी विप्राचं ऐकायचं बघा. हा, हम्म. आहा, अगदी बरोबर, खूप छान. तुमच्या सगळ्यांचे की नाही स्वर तयार झालेत. आता थोडेसेच एक दोन आहेत ते आपण पुढच्या वर्गामध्ये शिकूयात. आणि जे काही मी तुम्हाला आज लिखाणाचे आज आपला सगळा वेळ लिखाणात गेला, नवीन अक्षर शिकण्यात गेलाय. तर ह्या अक्षरांची तुम्ही घरी उजळणी करा. आणि मी आधी दिलेला जो होमवर्क आहे, आता तुम्हाला सगळ्यांना सुट्ट्या लागल्या शाळेला, त्यामुळे तुम्ही हा अभ्यास घरी करू शकता. ज्यांच्याकडे अजूनही नोटबुक नाहीये, म्हणजे वही नाहीये, त्यांनी सगळ्यांनी एक एक जुनी वही असेल तरी चालेल, आपल्या वर्गासाठी एक वही घ्या आणि रोजची लिखाणाची प्रॅक्टिस करा. ठीक आहे? आणि ज्यांना ज्यांना गाणं येतं, तुम्ही तुमच्या आई बाबांना सांगा की आपल्या वर्गाच्या ज्या प्रमुख आहेत, स्मिता मॅडम किंवा ज्या मगाशी आलेल्या स्मिता ढोले मॅडम होत्या, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे? तर पुढच्या वर्गापासून आपण बऱ्यापैकी लिखाणाचं आपलं काम पूर्ण झालंय, त्यामुळे आपण नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांना आज कविता तुम्ही ऐकलीत की नाही? तर तुम्ही ना एक छोटीशी कविता तुमच्या सगळ्यांनी एक छोटस कविता किंवा काय म्हणू शकतो आपण, एक छोटस गाणं सगळ्यांनी तयार करायचं, 1 किंवा 2 मिनिटाचं, त्याच्यापेक्षा जास्त मोठं नकोय. आणि आपल्या पुढच्या वर्गात आपल्याला म्हणून दाखवायचं. ठीक आहे? प्रॉमिस? सगळेजण एक एक कविता किंवा एखादं छोटंसं बालगीत म्हणणार आहेत, बडबड गीत म्हणणार आहेत, बालगीत नाही, बडबड गीत. आणि जे कोणी छान म्हणेल त्यांच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे, बक्षीस असणार आहे. ठीक आहे? सगळे तयार? तर तुम्ही आजच्या 4 अक्षरांची उजळणी करा, मी ग्रुपमध्ये पाठवते. आणि आज कोण कोण आलंय मला सांगा बरं. वरद आहे आपल्याकडे, विप्रा आहे, जहान आहे, सानिध्या, प्रीक्षा, श्रिया, शमिका, अन्वी आणि श्रियान. तुझं नाव काय सांगितलंस तू? नेहा नावाने रजिस्टर लॉग इन केलंस? माईक ऑन करून नाव सांग. रियांश. रियांश. ठीक आहे. आणि आता वर्ग चुकवायचा नाही, कारण आपले आता थोडे दिवसांचेच वर्ग राहिलेत आणि आता आपल्याला भरपूर मजा मस्ती करायची, कारण आपल्या लिखाणाचा अभ्यास झालाय आता सगळा. ठीक आहे? तर पुढच्या वर्गापासून तुम्ही सगळ्यांनी मला एक एक गाणं सांगायचं, मग मी तुम्हाला एक मस्त गोष्ट शिकवणार आहे. चालेल? तर आपण आजचा वर्ग इथंच थांबूयात आणि पुढच्या रविवारी भेटूयात. तोपर्यंत सुट्टीचा मस्तपैकी आनंद घ्या, भरपूर खा, भरपूर पाणी प्या, भरपूर खेळा. टाटा. बाय. बाय. बाय.